महायुती सरकारने सर्वांना समान निधी वाटपाचा निर्णय घेतलाय, मग सारथी, बार्टी, महाज्योती यामध्ये भेदभाव कशासाठी असा सवाल विजय वडेट्टीवारांनी केला। अण्णासाहेब पाटील महामंडळाला 13,000 कोटी देतात तर ओबीसी महामंडळाला 500 कोटीही दिले जात नाहीत असा आरोप त्यांनी केलाय। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सुरू केलेल्या योजनांना फडणवीस सरकारकडून कात्री लावण्यात आल्याचा दावा अंबादास दानवेंनी केलाय। योजना बंद करून देवेंद्र फडणवीस सरकारनं आपल्याच सहकाऱ्यांच्या निर्णयांवर फुल्या मारल्या असा आरोपही त्यांनी केलाय। आनंदाचा शिधा, 1 रुपयात पीक विमा, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेसह अनेक योजना बंद झाल्याचं ट्विट दानवेंनी केलंय। अजित पवार अर्थमंत्री असूनही राज्याच्या विकासाचे 3 तेरा वाजलेत असा आरोप नाना पटोलेंनी केला। ग्रामीण भागात रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे, शेतकरी बर्बाद झालाय, सरकार मात्र याला गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप पटोले करतायत। खासदार सुरेश म्हात्रेंनी भूमिपुत्रांची बैठक घेतली। नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्यासंदर्भात 3 डिसेंबरला मोर्चा काढण्यात येणार आहे। मुख्यमंत्र्यांचा मान म्हणून 60 दिवस आंदोलन नाही, मात्र दिबांचं नाव न दिल्यास 3 डिसेंबरला लाखोंच्या संख्येनं भूमिपुत्र आंदोलन करणार अशी माहिती सुरेश म्हात्रेंनी दिली आहे। महाबोधी बुद्ध विहार वादात सोबत या असं म्हणत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकरांना आवाहन केलं। रामदास आठवलेंनी कविता ट्विट करत प्रकाश आंबेडकरांना साद घातली आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीची नवीन कार्यकारिणी निवड जाहीर झाली आहे। परभणी उत्तर जिल्हा अध्यक्षपदी प्रमोद कुटे आणि दक्षिण अध्यक्षपदी मनोहर वावळे यांच्या निवडी करण्यात आल्या, तर निवडी झाल्यानंतर त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। गोंदिया जिल्ह्याला अत्याधुनिक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन मिळाल्या आहेत आणि याचं लोकार्पण गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते करण्यात आलं। या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनने गोंदिया जिल्ह्यातील गुन्ह्यांच्या तपासात वेग, अचूकता आणि वैज्ञानिक आधार मिळण्यास मदत होईल। यावेळी भोयर यांनी पोलीस ठाण्याच्या नव्या इमारतीची पाहणी केली। ठाण्यात आज महाविकास आघाडी आणि मनसेचा एकत्रित मोर्चा निघणार आहे। ठाण्यातील विविध समस्यांविरोधात आता महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे, त्याला मनसेचीही साथ मिळणार आहे। या मोर्चाचा टीजर रविवारी लॉन्च करण्यात आला। मुख्यमंत्र्यांच्या अमरावती दौऱ्यादरम्यान क्रांतिकारी शेतकरी संघटनेने आंदोलनाचा इशारा दिलाय, त्यामुळे शेतकरी संघटनेचे कपिल प्रधान यांच्या घरी पोलीस आले। मुख्यमंत्री शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। शेतकऱ्यांना विशेष पॅकेज जाहीर करण्याची मागणी शेतकरी संघटनेने केली आहे।